सर सलामत तो पगडी हजार. आमचा नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्याकरता तो होता. आता त्यांचा आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू. एकनाथ शिंदे हे वेळकाढूपणा करत आहेत. यामागे महाशक्तीचा हात आहे दिल्लीतून आणि त्यामुळं एवढं धाडस एकनाथ शिंदे करू शकत नाहीत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी. शक्तिहीन माणसाचं काय ऐकायचं महाशक्ती, त्याला शक्तीच नाही आहे. हे संजय राऊत म्हणजे हे बावलं आहे. सकाळी जितनी भरी रात चाबी तितकं बोलणारं बावलं आहे. त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याचे जास्त पत्रकार परिषद घेऊ नये. अंजली गमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका निभावतील का, असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि सत्ता देखील तुमचीच आणि विरोधी पक्ष देखील त्यांचाच. नाही असं मला नाही वाटत. हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत, पण आता तो त्यांचा विचार असेल. सर आज पुन्हा एकदा शिंदेच्या तुमच्या शिवसेनेच्या बैठका होणार होत्या. एकनाथ शिंदे वर्षावर येणार होते अशी माहिती मिळते, पण आता पुन्हा या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा पुन्हा आलेल्या आहेत. काय नेमकं बैठकीचं स्वरूप असणार आहे? शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का? पुढची रणनीती 5 तारखेचा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत का? हे बघा, आता तब्येतीच्या कारणास्तव या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळवू. पण ते ऑनलाईन होणार आहेत की परस्पर भेटणार आहेत? तो अजून तो निरोप आलेला नाही, पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप आहे. पाटील साहेब, जुन्या मंत्र्यांना थांबून आणि नव्यानं काही आशा पदवी झाल्यात असं काही चित्र आहे का? कशाचं? एकंदरित मंत्रिपदाचं म्हणजे हे बघा, आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाही आहे. शेवटी बॉस इज ऑलवेज शिंदे साहेब ठरवतील ते. ज्या पद्धतीने शपथविधीला उशीर होतो त्यामुळे विरोधकांकडून म्हटलं जातं की आता का राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, लोकशाही का वाचवली जात नाही, अशा पद्धतीने विरोधकांकडून सवाल उपस्थित. 5 तारीख परवाच आहे, त्यामुळे विषय संपला आहे.